एकदम छान अशी खीर तयार झालेली आहे. लुसलुशीत अशा पुऱ्या पण तयार झाल्यात. नमस्कार मंडळी. शीतल निकाळजे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आपण बनवणार आहोत शेवयाची खीर. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. खीरीसाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूयात. तर मी इथं 1 लिटर दूध घेतलंय आणि शेवयाची खीर बनवणार आहे मी, त्यामुळे शेवया घेतल्यात, तूप घेतलंय, हे खोबर खीस आहे, हे काजू बदाम घेतलेत, इकडे इलायची, त्याच्यानंतर अर्धी वाटी थोडे तांदूळ घेतलेत आणि 1 वाटी साखर घेतली. तर सगळ्यात पहिले अगोदर आपण दुधाला गरम करून घेऊ. तर आता आपण दूध उकळायला ठेवलंय, तर हे एकच उकळी मारून घ्यायची दुधाला. त्याच्यानंतर हे मी अर्धा तास तांदूळ भिजू घातले होते, तर आता ते आपण गाळून घेऊया. काय झालं? बरं ठीक. आता आपल्याला याला कोरडं करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचंय. तर इकडं दुधाला उकळा यायला लागलाय, तर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आणि मग बंद करायचंय लगेच. त्याच्यानंतर मग आपल्याला इकडं हे कोरडे झालेले तांदूळ मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचे. तर दुधाला इकडं उकळी आली, तर आपण गॅस बंद करून घेऊ. एक उकळी नंतर मग उकळावं लागेल ना त्याला, सगळं टाकल्यावर मग उकळावं लागेल ना. तरी आपण मिक्सरमधून काढून घेऊ. हा कोणता तांदूळ आहे? इंद्रायणी. तर आम्हाला इंद्रायणी तांदूळ आवडतो, तुम्ही तुमच्या आवडीने तांदूळ घेऊ शकता. तर तांदूळ आता आपल्याला वरच्यावर काढून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवते मी तांदूळ कसा काढायचा आहे. तर हा असा जाडसर आपल्याला तांदूळ काढून घ्यायचा आहे, जास्त बारीक नाही आणि मोठा पण नाही. आता आपल्याला इलायची कुटून घ्यायची. तर आता ही अशी बारीक इलायची कुटून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रुट्स थोडे 1-2 करून घ्यायचे, त्याचे थोडे कापून घेऊ. तर इकडे आपण कढई ठेवली होती, गॅस पेटून आपण याच्यात थोडं तूप टाकून घेऊ. साधारण 1 चमचा तूप टाकून घेऊ. तर तेल गरम झालंय, तर आपण याच्यात ड्रायफ्रूट भाजून घेऊ. याला जास्त भाजवायचं नाही, ते पण सगळं भाजायचं. हे बघा लाल झालं. बारीक केलेला तांदूळ तो पण भाजून घ्यायचा आहे. तांदूळ भाजून व्यवस्थित झाल्यानंतर आपण खोबर खीस पण टाकून घेऊ. आता हलक्या हाताने परतून घेऊ. हे जे शेवया आहेत ते आपण याच्यात टाकून भाजून घेऊ. हे सगळं एकत्रच भाजायचं असतं ना? हा. तर याला आता आपण एकदम कमी गॅसवर परतून घेऊ. काय केलंय तू? तर आता आपण हे सगळं भाजून घेतलेलं ड्रायफ्रुट्स हे एका ताटात काढून घेऊ. तर आता आपण हे दूध अगोदर उकळून घेतलं होतं, त्याच्यानंतर आपण आता याच्यात हे ड्रायफ्रुट्स टाकायचे. त्यामुळे आपण गॅस चालू करू. साखर टाकायची. साखर दुधात व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला आता इलायची टाकायची. तर आपण दुधात इलायची टाकून घेऊ.
आता आपण हे ड्रायफ्रूट्स आणि शेवया दुधामध्ये मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित फिरून घ्यायचे. तर आपल्याला आता हे फिरवत राहायचे, फिरवत राहावं लागेल, कारण याच्यात जो तांदूळ असतो त्यामुळं घट्ट होते खीर. तर आता 15 मिनिटं झालेली आहेत. तर आपण बघू आता आपली खीर कशी झाली. तर हे बघू शकता तुम्ही, खूप छान अशी खीर तयार झाली आणि वास पण खूप छान येतोय. तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊ. त्याच्यानंतर इकडं मी पीठ मळून घेतलंय आणि आता आपल्याला खिरीसोबत खायला पुऱ्या बनवायच्यात. तर चला आपण आता पुऱ्या बनवून घेऊ. तर आता काय करायचं आता? तर आता आपल्याला पुऱ्या बनवायच्यात, त्यासाठी आपण तेल गरम करून घेऊ. तेल आपण जास्तच टाकून घेऊ, कारण पुऱ्या व्यवस्थित फुगतात जास्त तेल असल्यावर. तर आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. तर आपण आता गोल गोल पुऱ्या लाटून घेऊ. एवढीच. मस्त गोल आले. बस एवढीच. हे अजून नाही, उकळा नाही आला अजून. तर आता आपलं तेल गरम झालंय, आपण त्याच्यात पुऱ्या सोडू. जरा व्यवस्थित. हो दादू रे, दादू आला का? दादू, हो दादू. तर आता आपल्या इथं छानपैकी पुऱ्या तयार झालेल्या आहेत. त्याला एकदम छान असा कलर आलाय आणि आपली खीर पण तयार झाली आहे. तर आता आपण ह्या खिरीचा आस्वाद घेऊया. तर शर्विशा, खीर कशी झाली आता तुम्ही मला सांगा. काय छान. तर खाऊन बघा, टेस्ट करा आणि मला सांगा. शरूचे पप्पा, मी खीर बनवली, टेस्ट करून सांगा बरं कशी झाली ती. खूप मेहनतीने बनवली. झाली का छान? दादू, तर हा आमचा खीर आणि पुरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.